स्टुडंट, पहा विद्यार्थिनींनो, आज आपण वर्ग 7 गणित या विषयातील जो युनिट पाहिला होता पेरिमीटर अँड एरिया, या युनिटमधलाच हा भाग सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ याविषयी आज आपण पाहणार आहोत. मुलींनो, सरफेस एरिया म्हणजे काय? द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज द सम ऑफ द एरियाज ऑफ ऑल इट्स फेसेस. याचा अर्थ असा आहे की कोणतीही त्रिमितीय आकृती जी असते, जिला लेंथ, ब्रेथ अँड हाईट असते, अशा प्रकारची जी आकृती असते किंवा ती वस्तू असते, त्या वस्तूंच्या संपूर्ण सर्व पृष्ठफळांचे क्षेत्रफळ यांची जी बेरीज करतो त्याला आपण सरफेस एरिया म्हणतो किंवा त्याला आपण पृष्ठफळ असे म्हणतो. द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट is the sum of the areas of all its faces. फेसेस म्हणजे सर्व पृष्ठभागाचे, म्हणजे जी की त्रिमितीय आकृती असते त्या त्रिमितीय आकृतीच्या सर्व पृष्ठफळाच्या क्षेत्रफळांच्या बेरजेला पृष्ठफळ असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पृष्ठफळ असे म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला सरफेस एरिया ऑफ क्युबाइडचा अर्थ होतो इष्टिका चिती. इष्टिका चितीचे पृष्ठफळ बघायचं आपल्याला. इष्टिका चिती म्हणजे काय? इष्टिका म्हणजे क्युबाइड म्हणजे विटीच्या आकाराची जी काही आकृती किंवा वस्तू असते तिला आपण क्युबाइड म्हणतो. एक्झाम्पल फॉर सपोज, समजा आता हा स्पंज एक प्रकारचा रेक्टेंग्युलर दिसतो आहे, याला हाईट पण आहे, याला इथे लेंथ आहे, इकडल्या बाजूला ब्रीथ आहे आणि ही हाईट आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे क्युबाइड. या ठिकाणी हा जो रेक्टेंग्युलर ठोकळा आहे त्याला आपण क्युबाइड म्हणतो. या ठिकाणी याची ही जी आहे ही लेंथ आहे, इकडल्या बाजूला ही ब्रीथ आहे आणि ही जी दिसून राहिलेली आहे ही हाईट आहे. ही काय आहे? हाईट आहे. अशा प्रकारचा हा क्युबाइड दाखवलेला आहे. सपोज लाईक धिस, या पद्धतीचा. समजा ही लेंथ, ही ब्रीथ आणि ही हाईट. आता या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येते, अ क्युबाइड हॅज 6 फेसेस. या क्युबाइडला एकूण पृष्ठभाग 6 असतात. किती असतात? 6. उदाहरणार्थ या ठिकाणी हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. अशा प्रकारचे 6 सरफेस असतात. कशाला? क्युबाइडला. ईच फेस इज अ रेक्टँगल. प्रत्येक हा जो पृष्ठभाग असतो हा कसा असतो? रेक्टँगल असतो. हा एक रेक्टँगल आहे, याला लेंथ ब्रीथ आहे. हा पण रेक्टँगल आहे, हा पण रेक्टँगल आहे, हा पण रेक्टँगल आहे आणि हा पण रेक्टँगल आहे. 6 भाग हे रेक्टँग्युलर फिगर आहेत. तिसरं, अपोजिट फेसेस हॅव द सेम एरिया. याचे समोरासमोरील जे काही पृष्ठभाग असतात ते सारख्या क्षेत्रफळाचे असतात. कारण आता हा समजा हा जो सरफेस आहे याचा जर एरिया काढला आणि या सरफेसचा एरिया काढला तर सारखाच निघेल. कारण याची लेंथ आणि याची ब्रीथ वरची लेंथ ब्रीथ सारखीच असते आणि म्हणून यांचं एरिया सारखाच निघतो. याचं जर आपण पाहिलं या समोरासमोर हे 2 अपोजिटवाले, तर या 2 अपोजिट रेक्टँगलचे फेस जे आहे हे सुद्धा सारख्याच मापाचे असल्यामुळं या ठिकाणी याचं जे क्षेत्रफळ आहे ते याचं क्षेत्रफळ निघेल. या ठिकाणच्या रेक्टँगलचं जेवढं आहे ते लेंथ आणि जी ब्रीथ असेल ती सारखीच असेल, याची सुद्धा सारखीच असेल, त्याच्यामुळे याचं सुद्धा क्षेत्रफळ सारखंच निघेल. म्हणजे अपोजिट जे दिसून राहिलेलं आहे, अपोजिट फेसेस हॅव द सेम एरिया, म्हणजे समोरासमोरील किंवा विरुद्ध जे काही तुम्हाला या ठिकाणी पृष्ठभाग दिसतात त्यांचे क्षेत्रफळ हे सारखे असते. आपण बघू नंतर, लक्षातच येईल आपल्या. ईच एज इज परपेंडिक्युलर टू द 2 अदर एजेस इट मीट्स. म्हणजे ही प्रत्येक एज, हे दिसून राहिली एज, ही प्रत्येक एज याला असलेल्या 2 एजेसला ही परपेंडिक्युलर असते. म्हणजे हे 90 डिग्रीमध्ये छेदते. कोणत्या डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये. एक्झाम्पल फॉर सपोज हिअर, ही जी दिसून राहिलेली आहे ही एज या ठिकाणी इकडल्या एजला इथं 90 डिग्रीमध्ये आहे, इकडल्या एजला इथं 90 डिग्रीमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. ही सुद्धा एज इकडल्या लेंथला, इकडल्या ब्रीथला दिसून राहिलेली आहे ही 90 डिग्रीमध्ये आहे. म्हणजे हे 2 एजेस जे दिसून राहिले, एक एज आणि ही एक एजेस, ही तिसरी एज याला कशी असते?
एक प्रकारची परपेंडिक्युलर असते. काय असते? परपेंडिक्युलर. ईच एज इज द परपेंडिक्युलर टू द टू अदर एजेस इट मेट्स. ज्या एकमेकांना दोन एजेसला भेटते ती प्रत्येक एज ही परपेंडिक्युलर असते. त्यानंतरचा जो पाचवा भाग आहे, लेट यल बी द लेंथ. या ठिकाणी या लेंथसाठी यल वापरतात. त्यानंतर ऑफ द हॉरिझॉन्टल, हे आडवं जे असते हे एक प्रकारचं लेंथ असते. फेस ऑफ द क्युबाइड अँड बी बी द ब्रेथ. या क्युबाइडचा हा जो बी नी दर्शवलेला आहे हा ब्रेथ असतो, म्हणजे याची रुंदी असते. अँड लेट एच बी द हाईट ऑफ इट्स व्हर्टिकल साइड्स. आणि उभी जी बाजू दिसते आहे ती उभी बाजू म्हणजे या क्युबाइडची हाईट म्हणजे उंची, जी एचनी आपण संबोधत असतो. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, ही आडवी जी दिसून राहिली आहे क्युबाइडची लेंथ आहे, ही या ठिकाणी अशा प्रकारे पुन्हा दिसते आहे, ती ही ब्रेथ आहे. आणि ही जी उभी दिसून राहिलेली लाईन आहे या सगळ्या हाईट्स आहेत. काय? त्या हाईट आहे. आणि त्या एच या अक्षराने आपण संबोधतो, लेंथला एलनी आणि ब्रेथला बीने. एवढं लक्षात ठेवायचं. मुलींनो, अशा प्रकारे या क्युबाइड, सरफेस एरिया ऑफ क्युबाइडचे हे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आपण एक प्रकारचे एलिमेंट्स किंवा घटक बघितलेले आहेत. आता त्यानंतर आपण जी माहिती पाहू, एरिया ऑफ अ रेक्टेंगल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टेंगल GHEF. म्हणजे ABCD. आता बघून घ्या तुम्ही कुठे आहे तर एरिया ऑफ ABC आणि हा D. हा जो रेक्टेंगल आहे, हा रेक्टेंगल कोणत्या रेक्टेंगलची हे आहे बघा. या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टेंगल GHEF अँड F. म्हणजे हा रेक्टेंगल आणि हा रेक्टेंगल 1 1 दिला आपण. हे दोन्ही रेक्टेंगलचे क्षेत्रफळ सारखेच असतात, कारण यांची लेंथ आणि याची लेंथ सारखी आहे, याची ब्रेथ आणि याची ब्रेथ सारखी आहे. म्हणून हे दोन्ही रेक्टेंगलचे क्षेत्रफळ सारखे असते. हे या ठिकाणी आपण दाखवलं. हे आपण कशासाठी करतोय हे आपण बघतोय की आता याचा आपल्याला फॉर्म्युला कसा तयार होईल. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. आता या ठिकाणी एरिया ऑफ अ रेक्टेंगल ADGF म्हणजे ह्या ADG आणि हा F, हा दुसरा रेक्टेंगल. आणि त्याला सोबतीला बरोबर एरिया ऑफ रेक्टेंगल BCH आणि हा E, हा रेक्टेंगल. म्हणजे या ठिकाणी हे समोरासमोरी रेक्टेंगल सारख्याच मापाचे असल्यामुळं याचं जेवढं क्षेत्रफळ तेवढं याचं क्षेत्रफळ राहील. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टेंगल CHGD. आता पहा विद्यार्थ्यांनो, CH त्याच्यानंतर कोणता आहे CHGD, G आणि हा D. पहा, लक्ष द्या. CHGD म्हणजे हा जो दिसून राहिलेला आहे हा तिसऱ्या नंबरचा रेक्टेंगल. लक्षात ठेवा, समोरचा. आणि त्याच्याच मागे म्हणजे हा आपण समोरचा समजू, त्याच्याच मागे कोणता आहे एरिया ऑफ रेक्टेंगल ABEF आणि हा F. हा रेक्टेंगल सुद्धा सारखाच आहे. म्हणजे याचं लेंथ आणि याची ब्रीथ, याची लेंथ आणि याची ब्रीथ सारखीच असल्यामुळं या दोघांचे क्षेत्रफळ सुद्धा या ठिकाणी सारखे दर्शवलेले आहे. म्हणजे या क्युबाइडमध्ये प्रत्येकी 2 रेक्टेंगलचे क्षेत्रफळ सारखे सारखे आहे, प्रत्येकी 2. म्हणजे एकूण आता या ठिकाणी याच्या 3 जोड्या लागलेल्या आणि त्याच्यावरून टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबाइड सम ऑफ एरिया ऑफ ऑल रेक्टेंगल्स म्हणजे संपूर्ण या आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे या एकूण काय म्हणू त्याला पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ असं निघतं. या इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ जर काढायचं असेल तर या सगळ्या रेक्टेंगलच्या क्षेत्रफळाची बेरीज करावी लागते. आणि यावरून सूत्र कसं तयार होते ते पहा विद्यार्थ्यांनी. हे समजलं तुम्हाला. आता मी हे मोडतो. यावरून सूत्र तयार होते टोटल सरफेस एरिया
ऑफ अ क्युबाइड इज इक्वल टू, फॉर्म्युला खाली लिहितो, 2 इन ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाइट प्लस लेंथ इंटू हाइट. हा फॉर्म्युला झाला. आता कसा बनला हा पहा, लक्ष द्या इकडे. 2 लेंथ इंटू ब्रेथ, हे लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाइट प्लस लेंथ इंटू हाइट, हे सगळे एकेका रेक्टेंगलचं क्षेत्रफळ. असे प्रत्येकी किती आहे, 2 आहेत, म्हणून याच्या ब्रॅकेटच्या बाहेर दिले मल्टिप्लाय 2. आता लेंथसाठी शॉर्ट फॉर्म यल, म्हणून याला आपण असे म्हणू शकतो 2 यल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस यल इंटू एच. हा सुद्धा फॉर्म्युलाच आहे. हा फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 इन ब्रॅकेट यल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस यल इंटू एच, या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला एखाद्या क्युबाइडचं पूर्ण टोटल सरफेस काढायचं जर असेल तर या पद्धतीने आपल्याला काढता येईल. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड जर काढायचं असेल तर आपल्याला या फॉर्म्युल्याचा उपयोग घेऊन आपल्याला काढता येईल. फक्त त्या क्युबाइडमध्ये आपल्याला लेंथ, ब्रेथ आणि हाईट या तिन्ही गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीनं फॉर्म्युल्यात ठेवून आपल्याला त्या पद्धतीनं ते गणित सोडवावं लागेल. विद्यार्थिनींना आपण त्या पद्धतीचं गणित तर पाहू, पण या अगोदर आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड पाहिलं त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब बघू. पहिल्यांदा एरिया ऑफ क्यूब याच्या बाबतीत शिकू. आता क्युबाइड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इष्टिका चिती ज्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट वेगवेगळ्या मापाची असते. पण क्यूब म्हटल्यानंतर काय होतं की क्यूबचे सगळेचे सगळे माप आपण त्याला घन ठोकळा म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, घन ठोकळा म्हणतो. सरफेस एरिया ऑफ अ क्यूब, सरफेस एरिया ऑफ अ विद्यार्थिनींनो, आकृती काढण्याची ही एक पद्धत लक्षात ठेवायची. हा झाला क्यूब, हा झाला क्यूब. क्यूब म्हणजे ज्या ठिकाणी अ क्यूब हॅज अ 6 फेस, अ क्यूब हॅज 6 फेसेस. याला 6 पृष्ठफळ असतात आणि आपण बघितलं क्युबाइड हॅज ऑल्सो 6 फेसेस. क्युबाइडला सुद्धा 6 फेसेस असतात, 6 पृष्ठभाग असतात. त्याच्यानंतर ईच फेस इज अ स्क्वेअर. प्रत्येक फेस हा चौरस असतो, प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस असतो. आणि आपण याच्या अगोदर जे क्युबाइडचं पाहिलं होतं, ईच फेस इज अ रेक्टेंग्युलर, आपण रेक्टेंग्युलर पाहिलं होतं, रेक्टेंगल पाहिलं होतं. तिसरं, एरिया ऑफ ऑल फेसेस इज इक्वल. या प्रत्येक फेसचं क्षेत्रफळ हे सारखंच असतं, कारण 6ही फेस हे स्क्वेअर आहेत आणि एका स्क्वेअरचं जेवढं क्षेत्रफळ तेवढं 6 स्क्वेअरचं क्षेत्रफळ राहील, कारण त्या प्रत्येकाची बाजू ही सारखीच असते. आणि म्हणून एरिया ऑफ ऑल फेसेस इज इक्वल, सर्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे सारखे असते. लेट द साइड ऑफ
each square BL. समजा आता या प्रत्येक स्क्वेअरची साईडला आपण यल म्हटलं, काय म्हटलं, यल म्हटलं, तर या पद्धतीनं एरिया ऑफ वन फेस ऑफ क्यूब, एरिया ऑफ वन फेस ऑफ द क्यूब is equal to area of a square, area of square. म्हणजे या प्रत्येक क्यूब म्हणजे या घन ठोकड्याच्या प्रत्येक पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढत असताना तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी आपण साइड स्क्वेअर लिहितो किंवा यल स्क्वेअर सुद्धा लिहित असतो. म्हणून याच्यावरून आता टोटल surface area of cube, area of cube is equal to sum of areas of 6 squares. 6 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे या टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे एकूण घन ठोकळ्याचे पृष्ठफळ, घन ठोकळ्याचे पृष्ठफळ निघत असते. आणि यावरून आपल्याला असं म्हणता येईल सम एरियाज ऑफ, इथं किती आहेत, पूर्ण 6 फेसेस आहे. आणि या ठिकाणी आपण साईडचा स्क्वेअर लिहू शकतो, साइड स्क्वेअर, कारण प्रत्येक स्क्वेअर असल्यामुळं एरिया ऑफ स्क्वेअरचं फॉर्म्युला एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. म्हणून एरिया ऑफ स्क्वेअर प्रत्येक पृष्ठभागाचं एरिया स्क्वेअर आहे साइड स्क्वेअर. आणि असे 6 पृष्ठभाग आहे म्हणून मल्टिप्लाय 6, किंवा आपण याला 6 इंटू साईडच्या ऐवजी यल स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो. हे झालं टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला 6 इंटू यल स्क्वेअर. विद्यार्थिनींनो, या दोन्ही फॉर्म्युलेच्या माध्यमातून आपल्याला उदाहरणं करायची आहेत. फॉर्म्युले कसे काय आले या बाबतीत आपण पाहिलं, पण आता या फॉर्म्युलेचा उपयोग उदाहरणामध्ये कशा पद्धतीनं करायचा आणि कशा पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवायचे ते आता आपण उदाहरणाच्या माध्यमातूनच समजून घेऊ. हे कळलं पाहता आपण पहिल्यांदा आपण एक एक गणित समजावून घेऊ. एग्जाम्पल दिलेलं आहे, हाऊ मच शीट मेटल is required to make close a rectangular box of length 1.5 meter, breadth 1.2 meter and height 1.3 meter. पहा विद्यार्थिनींनो, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. या एक्झाम्पलला पहिल्यांदा चांगल्या प्रकारे वाचायचं आणि काय विचारलं आणि काय दिलं आहे हे पहिले समजून घ्यायचं. हाऊ मच शीट मेटल म्हणजे पत्र्याची जी एक पत्रा असतो त्या पत्र्याची एक शीट is required to make a closed rectangular box of a length 1.5 meter, breadth 1.2 meter and height 1.3 meter. म्हणजे 1.5 मीटर लांबीचा, 1.2 मीटर रुंदीचा आणि 1.3 मीटर उंचीचा एक रेक्टँग्युलर बॉक्स बनवण्यासाठी आपल्याला पत्र्याची शीट किती लागेल, बनवण्यासाठी किती लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी काय करायचं तर लेंथ मीन्स यल इज इक्वल टू 1.5 मीटर, ब्रेथ
B is equal to 1.2 मीटर अँड हाईट इज इक्वल टू 1.3 मीटर. ही माहिती पहिल्यांदा आपण खाली लिहून घ्यायची. मग आता आपल्याला त्या बॉक्सच्या पूर्ण याला पत्रा किती लागल हे काढायचं आहे. मग पत्रा किती लागल, ती शीट किती लागल, तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, रेक्टँग्युलर या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. क्युबाइड म्हणजेच काय, रेक्टँग्युलर बॉक्स. क्युबाइड म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, रेक्टँग्युलर बॉक्स. याला म्हणू आपण किंवा बॉक्सच म्हणू सरळ बॉक्स. क्युबाइडचा अर्थ या ठिकाणी बॉक्स आला. टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड किंवा बॉक्स. या ठिकाणी काय येईल त्याचा फॉर्म्युला, या ठिकाणी फॉर्म्युला आपण लिहू 2 इन ब्रॅकेट L इंटू B प्लस B इंटू H प्लस L इंटू H. या फॉर्म्युल्यानुसार आपण या ठिकाणी याच्या व्हॅल्यूज ठेवू. L मीन्स 1.5 इंटू B 1.2 प्लस 1.2 इंटू 1.3 प्लस या ठिकाणी L किती आहे 1.5, हाईट 1.3, ब्रॅकेट कम्प्लीटेड. आता 2 इन ब्रॅकेट 1.5 इंटू 1.2 या दोघांचा मल्टिप्लाय जर केला आपण 1.5 इंटू 1.2. पॉईंटचा विचार करायचा नाही. 12 पंच 60 0 हातच्याले 6, 12 1 12 6 18, 1 2 घरानंतर टिंब म्हणजे या ठिकाणी 1.80 प्लस आता या दोघांचा 1.2 इंटू 1.3 या 13 दूनी 26 6 हातच्याले 2, 13 1 13 2 15, हे 1 आणि 1 2 1 2 नंतर पॉईंट या ठिकाणी आलं 1.56 प्लस या ठिकाणी किती आहे हे 1.5 इंटू 1.3, 13 5 65 5 हातच्याले 6, 13 1 13 6 19 1 2 1.95. हा संपूर्ण डेसिमल फ्रॅक्शनचा मल्टिप्लाय 5व्या वर्गात आपण शिकलो आहे. त्याचाच उपयोग आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायचा आहे, म्हणजे मल्टिप्लाय चुकता कामा नये. आता पहिल्यांदा आपण या ब्रॅकेटमधलं पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करू. सॉल्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. 1.80 प्लस 1.56 प्लस 1.95, 6 plus 5 11 1, 9 plus 1 10, 10 plus 5 15 plus 5 23 3 2. हा पॉईंट जसाच्या तसा 2 plus 1 3 plus 1 4 plus 1 5 5.31 म्हणजे हे आलं 5.31 आणि मग 2 नी याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय 2 बे 6 बे 5 10 1 2 करानंतर टिंब मीन्स 10.62. आता विद्यार्थिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा टोटल सरफेस एरिया हा शब्द येतो त्यावेळेला त्याच्या समोर आलेल्या उत्तराच्या समोर स्क्वेअर हे युनिट लिहायला विसरायचं नाही. स्क्वेअर आता या ठिकाणी स्क्वेअरच्या समोर मीटर आहे, स्क्वेअर मीटर एवढा त्याला पत्रा लागणार, स्क्वेअर मीटर ऑफ शीट metal will be required, will be needed to make the box. म्हणजे ती पेटी बनवण्यासाठी त्याला, या मापाची पेटी बनवण्यासाठी त्याला 10.62 स्क्वेअर मीटर मेटल शीट लागणार. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित करता आले पाहिजे. विद्यार्थिनींनो गणित करणं कठीण नाही. गणिताचं पहिल्यांदा आपण स्वरूप समजून घ्यायचं, नंतर त्याला फॉर्म्युला कोणतं यूज करायचं ते माहीत करून घ्यायचं आणि मग आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप व्यवस्थित सॉल्व करत न्यायचं. ॲन्सर बिलकुल परफेक्ट आणि करेक्ट ॲन्सर येतं हे लक्षात ठेवा. हे झालं आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइडचं उदाहरण पाहिलं, कळलं. आता आपण एक दुसरं उदाहरण क्यूबचं बघू.
ठीक आहे. One side of a cubic box is 0.4 meter. How much will it cost to paint? Will it cost to paint the outer surface of the box at the rate of 50 rupees per स्क्वेअर मीटर. पहा विद्यार्थिनींनो, या ठिकाणी पहिल्यांदा गणित बघा काय दिलेलं आहे. या गणितात लिहिलेलं आहे वन साइड ऑफ अ क्युबिक बॉक्स. क्युबिक बॉक्स म्हणजे घनाकृती पेटी. याची एक बाजू 0.4 मीटर आहे. किती आहे? 0.4 मीटर. How much will it cost to paint the outer surface of the box at the rate of 50 rupees per square meter? म्हणजे या घनाकृती आकाराच्या पेटीच्या बाहेरील भागाला जर आपल्याला पेंट लावायचं असेल किंवा कलरिंग करायचं असेल तर ते कलरिंग आपण बाहेरच्या संपूर्ण पृष्ठभागाला केल्यानंतर त्याचा जो भाव आहे तो 50 रुपीज पर स्क्वेअर मीटर आहे. म्हणजे एका स्क्वेअर मीटरसाठी 50 रुपये आपल्याला पडतात. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, या ठिकाणी त्या पूर्ण पृष्ठभाग जे दिलेले आहे त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबिक बॉक्स is equal to 6 into in bracket L square. Here L किती आहे? 0.4. 6 into 0.4 या ब्रॅकेटचा स्क्वेअर 6 into या ठिकाणी 0.4 into 0.4 4 चौक 16 4 0 0 1 2 घरानंतर म्हणजेच 0.16 हे आलं त्याचा आन्सर. या 0.16ला या 6नी मल्टिप्लाय केला आपण. समजा या 6नी मल्टिप्लाय केला. 6 6 36 6 4 3 6 1 3 9 0 1 2 म्हणजे हे झालं 0.96 स्क्वेअर मीटर. एवढं स्क्वेअर मीटर त्या याचं पूर्ण हे आलं. काय आलं? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबिक बॉक्स म्हणजे त्या घनाकृती पेटीचं एकूण पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ जर आलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी 1 स्क्वेअर मीटरसाठी किती? 50 रुपये पेंट लागतो. मग आपण या ठिकाणी किती आहे? मग या ठिकाणी आपण असं लिहू, कॉस्ट ऑफ पेंटिंग 1 स्क्वेअर मीटर इज किती येते? 50 रुपीज. Therefore, cost of painting 0.96 स्क्वेअर मीटर इज किती होईल? स्क्वेअर मीटर विल बी म्हणू आपण त्याला इज इक्वल टू 0.96 इंटू 50 म्हणजे या ठिकाणी समजा 0.96 मल्टिप्लाय जर 50 केले आपण. बघा विद्यार्थिनींनो, 0 जसंच्या तसा लिहिला आपण. 0 लिहिल्यानंतर मग 5 सख 30 0 8 3 5 9 45 3 48
5 0 0 1 2 घरानंतर टिंब 1 2 घरानंतर टिंब म्हणजे 48 रुपीज 0 पैसे. म्हणजे या ठिकाणी याला 48 रुपीज. मग आता या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, इट विल कॉस्ट 48 रुपीज to paint the outer surface of the box. म्हणजे पेटीच्या बाहेरील पृष्ठभागाला रंगवण्यासाठी, संपूर्ण पृष्ठभागाला म्हणजे साही पृष्ठभागाला रंगवण्यासाठी जो पेंटचा खर्च आहे, कलरचा खर्च आहे, तो 48 रुपये येईल. किती रुपये येईल? 48 रुपये येईल. अशा पद्धतीचे उदाहरणं आपल्याला परीक्षेमध्ये करावं लागत असतात, आले पाहिजे. आणि आपण निश्चितच या फॉर्म्युल्याचा उपयोग चांगल्या प्रकारे जर व्यवस्थित केला तर आपले उत्तर चुकणार नाही, एकदम बरोबर येणार. आणि म्हणून कधी पण लक्षात ठेवा की कोणतंही उदाहरण दिल्यानंतर पहिल्यांदा ते नीट वाचायचं. ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, काय दिलं आहे हे पहिले बघायचं. आपल्याला काढायचं काय आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड काढायचं आहे की टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काढायचं आहे. जर लेंथ, ब्रेथ, हाईट दिली असेल तर निश्चितच क्युबाईड काढायचं आहे. आणि नुसतं एक साईड दिली असेल आणि क्युबिक किंवा क्यूब असेल तर समजून जायचं की या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबिक बॉक्स म्हणा, क्यूब म्हणा, हे काढायचं आहे. आणि या पद्धतीनं या फॉर्म्युल्यांचा उपयोग व्यवस्थित करायचा आहे. विद्यार्थिनींनो, दोन्ही फॉर्म्युले चांगल्या प्रकारे नीट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबाईड. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबाईड इज इक्वल टू 2 in bracket L into B. L means length into breadth plus breadth into height, that means B into H, plus length into height, that means L into H, ब्रॅकेट कंप्लीटेड. शॉर्टमध्ये तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 2 in bracket L into B प्लस B into H प्लस L into H and ब्रॅकेट कंप्लीटेड. त्यानंतरचा दुसरा फॉर्म्युला आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 into साइड स्क्वेअर किंवा 6 into in bracket L स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपण हा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि त्यानुसार उदाहरण ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीमध्ये ते फॉर्म्युला उपयोगात आणून उदाहरणं सोडवायचे आहे. विद्यार्थिनींनो, याच पद्धतीचे सगळे गणित तुम्हाला पेज नंबर 86 वर दिलेले आहे. प्रॅक्टिस सेट 47. या प्रॅक्टिस सेट 47चे हे सगळे गणित तुम्हाला याच पद्धतीनं करायचे आहे. पहिल्या नंबरचे गणित, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स हॅव्हिंग द फॉलोइंग साइड्स. खाली तुम्हाला क्यूबच्या साईड दिलेल्या आहे आणि त्याचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब्स काढायचा आहे. दुसरं गणित आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड्स ऑफ लेंथ, ब्रेथ, हाईट ॲज गिव्हन बिलो. खाली तुम्हाला लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे, तेव्हा तुम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड काढायचा आहे. याच पद्धतीनं करायचं आहे. आणि 2 शाब्दिक स्वरूपाचे जे आपण गणित घेतले त्या पद्धतीची गणित आहेत. अशा प्रकारे हे 4 प्रश्न दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 47 मध्ये. आणि प्रॅक्टिस सेट 47 तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपात करायचं आहे. तुम्ही निश्चितच करणार, याच्यात काही पण शंका नाही. आणि अशा प्रकारे हा भाग तुम्हाला निश्चितच समजला असेल. ओके अँड थँक्स.